श्री स्वामी समर्थ. चैत्र दर्श अमावस्या प्रारंभ दिनांक 16/4/2026 वार गुरुवार. वेळ रात्री 8:12 चालू होत आहे व अमावस्या समाप्ती दिनांक 17/4/2026 वार शुक्रवार. वेळ संध्याकाळी 5:22 संपन्न होत आहे. या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारून घ्या. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे. सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतरावा करून फेकून देणे. अमावस्येला करावयाची सेवा. 1. सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावे. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्ये संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्ये अंगाला लावल्यावर साबण लावू नये. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणे, भाणामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांवर हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा. 4. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. 5. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाड मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्ये टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. 6. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. 7. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहऱ्या वल्गासुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसरी बांधावी. 8. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहडा बांधणे. अमावस्याला आसोला नारळ, कोहडे किंवा गोरक्ष, चिंच आणून त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र, 1 माळ शाबरी मंत्र, 11 वेळा नवनाथ मंत्र, 11 वेळा कालभैरव अष्टक, 11 वेळा वल्गासुक्त, गोरक्ष, चिंच, आसोला नारळ किंवा कोहडा लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे. आसोला नारळ किंवा कोहडा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहडा आसोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. हिरण्यदान ज्याचे आई वडील नाही त्यांनीच करावे. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढा, 11 रुपये दक्षिणा या तिन्ही वस्तू ब्राह्मणास दान देणे. प्रसाद म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळी संध्याकाळी त्यावर 1 नंतर 1 असे 7 कपूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावे. शक्यतो अमावस्येच्या दिवशी पर अन्न घेऊ नये. श्री स्वामी समर्थ.